शाळा ही केवळ इमारत नसते, ती माणूस घडवण्याची कार्यशाळा असते. तर शाळा ही केवळ इमारत नसते, ती माणूस घडवण्याची कार्यशाळा असते. आणि घडलेले माणूस पुन्हा शाळेला उभारण्यासाठी एकत्र येतात. घडलेले माणूस पुन्हा शाळेला उभारण्यासाठी एकत्र येतात, तेव्हा परिवर्तनाचा, बदलाचा नवा इतिहास घडतो. आणि मला वाटतं या शाळेच्या इतिहासात असा माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आपण आहोत कोलार भगवतीपूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यांनी एक आदर्श असा उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे. माजी विद्यार्थी मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. जेवढे विद्यार्थी या शाळेमध्ये आतापर्यंत शिक्षण घेऊन गेलेले आहेत त्या सर्व माजी विद्यार्थ्यांना त्यांनी निरोप देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामध्ये बरेचसे माजी विद्यार्थी आजच्या या मेळाव्यासाठी शाळेमध्ये उपस्थित झालेले आहेत. त्या ठिकाणी आपण पाहू शकता या ठिकाणी फेटे बांधण्याचा कार्यक्रम चालू आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना, माजी विद्यार्थ्यांना एक फुलपुष्प देऊन त्या ठिकाणी शाळेमध्ये स्वागत करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी सर्व महिला सुद्धा या ठिकाणी आलेल्या आहेत. माजी विद्यार्थी या ठिकाणी डॉक्टर साहेब आहेत, मामीने बरेच दिवस ते पण या शाळेमध्ये शिकलेले आहेत. या ठिकाणी या शाळेचे मुख्याध्यापक माननीय अनाप सर आहेत. अनाप सरांनी या ठिकाणी या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे. सर, या कार्यक्रम मेळावा घेण्याचा उद्देश काय आहे आपला? गावातील शाळा आणि ज्या शाळेमध्ये आपण शिकतो त्या शाळेच्या बद्दलचं प्रत्येकाला प्रेम असतं, एक वेगळं नातं या शाळेशी जोडलेलं असतं, एक जिव्हाळा असतो, आपुलकी असते. आणि या शाळेतून जे विद्यार्थी घडलेत, बाहेर गेलेत, त्यांचा या शाळेत काय बदल झाला आणि शाळेशी नातं पुन्हा जोडण्यासाठी हा मेळावा आयोजित केलेला आहे. माझे जे विद्यार्थी आहेत त्यांचा आणि शाळेचा एक गुणवत्ता वाढीच्या दृष्टिकोनातून शाळेची प्रगती करण्यासाठी आपल्याला काय करता येईल, शाळेच्या भौतिक सुविधा निर्माण करण्यासाठी कोण योगदान देणार आहे, यासाठी हा मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि आज जवळपास 70-75 वर्षांच्या महिला ज्या पुण्याहून आल्यात, नगरहून आल्यात, की त्या 55-56 साली या शाळेत शिकत होत्या. म्हणजे एक वेगळं नातं आपलं जोडलेलं असतं आणि ते नातं आपल्याला आपल्या शाळेबद्दलच्या आठवणी कधीच मनातून जात नाहीत. आणि त्या सर्वांना एकत्रित करण्याचा आजचा हा खरं म्हणजे उद्देश आहे. माजी विद्यार्थी संघ स्थापन करणे शासनाचं ते परिपत्रक आहे. त्याप्रमाणे आपण या ठिकाणी मेळावा आज पहिल्यांदाच या ठिकाणी घेत आहोत. आणि अनेक वयोवृद्ध माजी विद्यार्थी, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे डॉक्टर असतील, पत्रकार असतील, वेगवेगळे व्यावसायिक व्यापारी असतील आणि शिक्षण क्षेत्रात अनेकांनी कार्य केलेले काही शिक्षिका या ठिकाणी आलेले आहेत. म्हणजे एक शाळेच्या ओढीनं सगळे आज या ठिकाणी एकत्र येतात, याचा मनस्वी आनंद आम्हा सर्व शिक्षकांना आहे. प्राथमिक शाळा कोलार भगवतीपूर या शाळेमध्ये माजी विद्यार्थ्यांचा मेळावा. साहेबराव अनाप सर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोलार भगवतीपूरचे मुख्याध्यापक आहेत. ते सर्व माजी विद्यार्थ्यांना एक हॉलकडे घेऊन जाताना दिसत आहेत. अतिशय उत्साहाचं वातावरण या ठिकाणी आहे. 75 वर्ष वय असलेल्या या ठिकाणी माजी विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आलेल्या आहेत. त्याचबरोबर 70 वर्ष वय असलेल्या सुद्धा या ठिकाणी माजी विद्यार्थ्यांनी आलेल्या आहेत. अनाप सरांचं खऱ्या अर्थाने आभार मानलं पाहिजे. त्यांनी एवढ्या विद्यार्थ्यांसाठी त्या ठिकाणी नियोजन केलं. आणि आजच्या या एक ऐतिहासिक सोहळा आहे. कोलारच्या वैभवामध्ये एक जिल्हा परिषद शाळेच्या एक नाविन्यपूर्ण उपक्रम त्यांनी या जिल्हा परिषद शाळेमध्ये हे राबवलेला दिसून येत आहे. आजच्या या कार्यक्रम प्रसंगी एक महिला वर्ग मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित दिसतोय. त्याचबरोबर पुरुष वर्ग सुद्धा, माजी विद्यार्थी यामध्ये आमच्या कोलारचे माजी उपसरपंच अशोक शेठ आसावासू असतील, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख शंभाऊ गोसावी असतील, आयुबभाई पठाण असतील, कोलारचे सरपंच दिलीप बोरुडे असतील, सत्यशोधक लवजी क्रांती सेनेचे सुनील बोरुडे असतील, विजय बोरुडे असतील, बाबासाहेब जगदने असतील, तसेच
बरेचसे मान्य या ठिकाणी माजी विद्यार्थी या कार्यक्रमासाठी उपस्थित झाले। विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी सुंदर अशी रांगोळी या हॉलमध्ये काढले, हॉलच्या गेटच्या समोर काढलेले अतिशय सुंदर स्नेह मेळावा असं नाव त्या ठिकाणी लिहिलेलं आहे। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोलार भगवतीपूर यांच्या वतीने या ठिकाणी माजी विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी या रांगोळीचं या ठिकाणी अतिशय सुंदर रांगोळी या ठिकाणी काढलेली आहे। प्राथमिक शाळा कोलार भगवतीपूर माजी विद्यार्थी स्नेह मेळावा पुन्हा एक दिवस शाळेचा अतिशय सुंदर उपक्रम साहेबराव आनाप सरांनी या ठिकाणी आयोजित केलेला आहे। महाराष्ट्र शासनाने त्यांना त्या परिपत्रकानुसार त्यांनी हा मेळावा आयोजित केला। एक स्नेह भेट म्हणून माजी विद्यार्थ्यांची व्हावी या उद्देशाने त्यांनी केलेला आहे। आज आहे 15 नोव्हेंबर। प्रमुख उपस्थिती माजी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी असा प्रमुख उपस्थितीमध्ये विद्यार्थ्यांचे ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी भेटीत तुष्टता मोठी खऱ्या अर्थाने या ठिकाणी परत एकदा या फुलपाखरांना जे विस्कटलेले होते त्यांना एकत्र आणण्याचं काम खऱ्या अर्थाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने केलेलं आहे। या ठिकाणी पाहू शकता माजी विद्यार्थ्यांचा मोठ्या संख्येने या ठिकाणी उत्साह दिसून येत आहे। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शाळेची केवळ इमारत नसते, ती माणूस घडवण्याची कार्यशाळा असते आणि घडलेले माणूस पुन्हा शाळेला उभारण्यासाठी एकत्र येतात। घडलेले माणूस पुन्हा शाळेला उभारण्यासाठी एकत्र येतात तेव्हा परिवर्तनाचा बदलाचा नवा इतिहास घडतो। आणि मला वाटतं या शाळेच्या इतिहासात असा माजी विद्यार्थ्यांचा मेळावा यापूर्वी तुम्ही आले होते मेळाव्यात तिकडूनच आजच्या या आपल्या माजी विद्यार्थी संघ मेळाव्यासाठी आपल्या गावातूनच नव्हे तर आपल्या महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात अगदी पुण्याहून सुद्धा आणि वेगवेगळ्या ठिकाणाहून या ठिकाणी आपले माजी विद्यार्थी आलेले आहेत। शिक्षण, व्यवसाय, शेती, उद्योजक संपलं आणि त्याचप्रमाणे आरोग्य सेवेचं बंदुकीच्या गोळ्या लढायच्या टायमाला थांबले संपल्यात माझ फुल झालं विकत घ्यावं लागलं स्टोरेज काय अंधारातून प्रकाशाकडे आणि अज्ञानातून ज्ञानाकडे नेणारी परंपरा भारतीय संस्कृती शान आहे की आपण अतिथी देवो भव याप्रमाणे त्या ठिकाणी आपल्या आपण त्याप्रमाणे ज्यांनी महाराष्ट्राला देशाला शिक्षण बाबतीत ओळख करून दिल्याच्या आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले यांचे पूजन ठिकाणी जाऊ नका थांबा ग्रुप फोटो घ्यायचे। रवींद्रनाथ टागोर नेहमी म्हणायचे की एक प्रज्वलित दिवाच दुसऱ्या दिव्याला प्रज्वलित करू शकतो। त्याचप्रमाणे हे छोटंसं त्या ठिकाणी जे ज्ञान संकुल आहे या ज्ञान संकुलात आपले सर्व शिक्षक बांधव या ठिकाणी विद्यार्थ्यांना घडविण्याचं पवित्र असं फोटो पण येणार नाही प्रयोग करून पहा यापुढे भविष्यात आपल्याला हे साथ लाभणार आहे। आणि त्या माजी विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्या शाळेत पाऊल ठेवण्याचं भाग्य आजच्या या आहे ना तुम्ही आपल्याला पुन्हा एका सर्वांचं मी हार्दिक धन्यवाद देतो की आपल्या आपण सर्व कामात व्यस्त आहात। झालं तरी आपले शाळेकडे पुन्हा आपल्याला घेऊन येत असते। तर सुमनताई भांगेंना सुद्धा नक्कीच या मेळाव्याने या ठिकाणी आपली शाळा अगदी पत्र्याची शाळा होती परंतु आज 3 मजली शाळा
अतिशय सुंदर अशी इमारत पाहण्याचं भाग्य या मेळाव्याच्या निमित्तानं लाभलेलं आहे. ताई, आपलं नाव काय आहे? त्यांचं नाव राहिलं. या ठिकाणी आपल्या कार्यक्रम पत्रिकेतील सोनगाव मला वाटतं सर माझं नाव विचार. तर या ठिकाणी सर्वांच्या शुभ हस्ते प्रतिमा पूजन या ठिकाणी झालेलं आहे. आपल्या शाळेचे माननीय मुख्याध्यापक श्री साहेबराव अनाप सर या ठिकाणी आजच्या या स्नेहमेळाव्याचं, माजी विद्यार्थी संघ स्नेहमेळाव्याचं प्रास्ताविक या ठिकाणी करणार आहेत. मी त्यांना विनंती करतो आपलं प्रास्ताविक आपण सुरू करावं. आजच्या पुन्हा एक दिवस शाळेचा अर्थात माजी विद्यार्थी स्नेह मेळावा आणि आजच्या या गोड कार्यक्रमाचे अध्यक्ष, कोलारचे ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ मार्गदर्शक, प्रवरा सहकारी बँकेचे माजी व्हाईस चेअरमन अशोक शेटजी असावा, त्याचप्रमाणे या गावचे सरपंच दिलीप भाऊ बोरुडे, भगवतीपूरचे उपसरपंच प्रकाश पाटील, त्याचप्रमाणे भांगेताई, थिगळेताई, या सर्व महिला मंडळ या ठिकाणी, महामिनीताई. हे खरं म्हणजे आजच्या कार्यक्रमाचं कौतुक काय असेल किंवा स्नेह आणि जिव्हाळा कसा असतो या 4 महिलांकडे पाहिल्यानंतर आपल्याला त्याची जाणीव निश्चित होईल की या वयातसुद्धा 70-80 वर्ष वय असूनसुद्धा त्या पुणे नगरहून प्रवास करून आजच्या स्नेह मेळाव्याला या ठिकाणी आलेले आहेत. त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आमचे पत्रकार संतोषजी बोरुडे, अरुणजी बोरुडे, सुभाषजी कोंडेकर, त्याचप्रमाणे शामभाऊ गोसावी, आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विजयराव बोरुडे, त्याचप्रमाणे जगधने या गावचे प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉक्टर महामिने, अनिल कांबळे, सर्व उपस्थित बंधू भगिनींनो, सुनील बोरुडे अध्यक्ष, त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो. महाराष्ट्र शासनाने जे काही एक उपक्रम हाती घेतलेला आहे, माजी विद्यार्थी संघ स्थापन करणे, त्यांचा मेळावा घेणे आणि मेळाव्यानंतर मार्च-एप्रिलला एक शाळेच्या मुलांचं गॅदरिंग, स्नेह संमेलन आयोजित करणे आणि शाळेच्या विविध ज्या काही अडीअडचणी असतील त्या माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्याने, लोकसहभागातून त्या सोडवणे, जेणेकरून माजी विद्यार्थी या शाळेतून जे मोठे झालेले आहेत, वेगवेगळ्या पदावर आहेत, कोणी डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, व्यावसायिक आहेत, कोणी शिक्षक आहेत, कोणी आदर्श शेतकरी आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. परंतु माणूस कितीही मोठा जरी झाला असला, परंतु ज्या शाळेत शिकला त्या शाळेचं नातं इतकं वेगळं असतं की तो गावातून कुठूनही आला तरी त्या शाळेकडे पाहिल्याशिवाय राहत नाही. आणि मला वाटतं ही तुमची शाळा 1885 साली स्थापन झालेली शाळा आहे आणि या शाळेची जुनी इमारत सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे. आणि आज ती जुनी इमारत जाऊन या ठिकाणी BOTवर अतिशय सुंदर अशी भव्य दिव्य इमारत, मला वाटतं ज्या काही जिल्ह्यातल्या बोटावर मोजण्या एवढ्या येणाऱ्या ज्या वैशिष्ट्यपूर्ण शाळा आहेत किंवा त्यांच्या इमारती दिमागदार आहेत, त्यामध्ये आपल्या कोलार भगवतीपूर शाळेचा निश्चित समावेश आहे. याचा निश्चित आम्हाला तुम्हाला त्या ठिकाणी सार्थ अभिमान आहे. आणि म्हणून आजच्या या मेळाव्याच्या निमित्तानं आमच्या ज्या काही अडीअडचणी आहेत, भौतिक सुविधा खूप आहेत डॉक्टर साहेब, आम्हाला इमारत सुसज्ज आहे, सगळे बाकीचे युनिट, टॉयलेट हे ते सगळं चांगलं आहे, परंतु आम्हाला काही वर्गामध्ये TV नाही आहेत. त्याचप्रमाणे संगणक, आम्हाला 2 संगणक, 2 प्रिंटरची त्या ठिकाणी गरज आहे. आणि जे फर्निचर आम्हाला नाही वर्गामध्ये, टेबल, खुर्च्या, सगळी इमारत नवी परंतु टेबल मोडकळीला आलेले आहेत, खुर्च्या नाही आहेत, असे ते एक आमची त्या ठिकाणी अडचण आहे. त्यानंतर आम्ही एक परसबाग निर्मिती केलेली, तर तिलासुद्धा प्लंबिंग करण्याच्या दृष्टीनं पाण्याच्या ठिबकचं नियोजन त्या ठिकाणी करता येईल. म्हणजे ह्या शासन निर्णयातच ह्या गोष्टी आहेत. परसबागेची निर्मिती करायची, भाजीपाला शाळेत निर्माण करायचा, तो शालेय पोषणला वापरायचा, मुलांना वेगवेगळ्या भाज्या, वेगवेगळे फळं यांची माहिती त्या ठिकाणी झाली पाहिजे, त्यांना एक शेतीची आवड निर्माण झाली पाहिजे, हाही त्यामागचा त्या ठिकाणी उद्देश आहे. अशा वेगवेगळ्या अडीअडचणी त्या ठिकाणी आहेत आणि तुम्ही सगळ्यांनी मनावर घेतलं. शेवटी गाव करील ते राव काय करणार आहेत,
शेवटी आम्ही जरी असलो इथं मुख्याध्यापक, आज हे उद्या दुसरी शाळेत जाऊ, पण तो शाळा आणि गाव हे तुमचंच आहे. आणि म्हणून ह्याच्या काही थोड्याफार आमच्या मागण्या आहेत किंवा थोडीशी अडचण आहे अध्यक्ष साहेब, की त्यामध्ये जर आपण त्या ठिकाणी सगळ्यांनी सहकार्य केलं तर निश्चितपणे आमच्या अडचणी सुटतील आणि मुलांच्या गुणवत्ता वाढीसाठी टी व्हीच्या माध्यमातून असेल, संगणकाच्या माध्यमातून असेल किंवा टॅबच्या माध्यमातून जर टॅब जरी दिले तरी त्या ठिकाणी मुलांना आणखीन त्यांची गुणवत्ता त्या ठिकाणी वाढण. कारण आता माहिती आणि तंत्रज्ञानाचं युग आहे, वेगवेगळ्या प्रकारे मुलांना शिक्षण दिलं पाहिजे आणि या मल्टीमीडियाचा वापर या शिक्षणासाठी झाला पाहिजे, ही त्यामागची या ठिकाणी भूमिका आहे. म्हणून अतिशय कमी वेळेमध्ये आपण या कार्यक्रमाचं नियोजन केलं. खरं म्हणजे लोक अशोक भाऊ 100 लोक यावेत, कारण पहिलीपासून 4थीपर्यंत जुनी ही शाळा 7वीपर्यंत होती. म्हणजे अशा अनेक विद्यार्थी या गावातले या शाळेत शिकलेले आहेत. काही ठिकाणी आपण गेट टुगेदर होतं, परंतु ठराविक वर्षाचं होतं. 84-85ची बॅच, 87-88ची बॅच, ही जी काय आमचं संकल्पना आहे की आतापर्यंत जेवढे विद्यार्थी गेलेत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आहेत ते त्या ठिकाणी येणं अपेक्षित होतं. गावातल्या ग्रुपवर आम्ही टाकला तर बाकीच्या सगळ्या गावांचे नंबर त्या ठिकाणी आमच्याकडे नव्हते, परंतु आम्ही ग्रामस्थांच्या पालकांच्या माध्यमातून गावातील व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून आपल्या गावात त्याचा प्रसार करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. निश्चित ही जरी सुरुवात असली, भविष्यात पुन्हा पुढच्या वर्षी आपल्याला मेळावा घ्यायचा आहे, त्यावेळेस यातून आपल्याला चांगले विद्यार्थी, माजी विद्यार्थी कसे जास्त जमा करता येईल यासाठी आपण या ठिकाणी प्रयत्न करू. पुन्हा एकदा अतिशय आनंदाची बाब आहे की ज्येष्ठ वयोवृद्ध माजी विद्यार्थी या शाळेत या ठिकाणी आले आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, त्यांच्या जुन्या आठवणी, त्यांच्या जुन्या गप्पा सगळ्यांनाच त्या ठिकाणी आनंद देऊन या ठिकाणी गेल्यात. पुन्हा एकदा आपण सर्वजण आलात, मी सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो, सर्वांचं अभिनंदन करतो, थांबतो. आपल्या या मेळाव्यामध्ये आपले ज्या बालपणीच्या आठवणी आहेत, आपल्या शाळेविषयी आपल्याला काही मनोगत व्यक्त करायचं आहे, तर आपणा सर्व माझी विद्यार्थ्यांना विनंती आहे की आपलं मनोगत या ठिकाणी आपण व्यक्त करायचं. मी श्यामभाऊ गोसावींना विनंती करतो की आपलं मनोगत आपण सुरू करावं. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आज या ठिकाणी विद्यार्थी स्नेह मेळावा जो आयोजित केलेला आहे त्यानिमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी जमा झालेला आहात आणि जमा झाल्यानंतर एकत्रित आल्यानंतर या ठिकाणी एकमेकाचं मनोगत, ह्या शाळेविषयी आपुलकीची भावना आणि आपल्या शाळेमध्ये आपण कसं शिकलो, आपले पूर्वज कसे शिकले, ही अपेक्षा या सर्वांनी व्यक्त केल्यानंतर या ठिकाणी आदरणीय या शाळेचे मुख्याध्यापक अनाप सर, अनाप गुरुजी हे जे नियोजन त्यांनी केलेलं आहे शिक्षक वर्गांना हाताशी धरून हा शासनाचा उपक्रम त्यांनी राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हा प्रयत्न राबवत असताना या ठिकाणी आपल्या शाळेमध्ये, जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये ही ऐतिहासिक शाळा आहे. 1885-84चा इतिहास जर म्हटला तर या ब्रिटिशकालीन काळामध्ये ह्या शाळेची स्थापना झालेली आहे. आणि ही शाळेची स्थापना होत असताना माझ्याकडे माझ्या वडिलांचा दाखलाही या शाळेचा आहे. कारण 1919 साली माझ्या वडिलांचा दाखला हा शाळेचा इथं भेटलेला हा पुरावा माझ्याकडे आहे. माझ्या वडिलांचा जन्म हा 1912 सालचा त्याच्यावर लिहिलेला आहे. आणि ह्या शाळेमध्ये आम्ही सर्वजण शिकत असताना या ठिकाणी माझ्या आठवणीप्रमाणे मी शाळेत ज्यावेळेस या ठिकाणी ॲडमिशन म्हणजे घेतल्यानंतर मला कसं आणलं होतं शाळेमध्ये हे मला आठवतं. माझ्या वडिलांनी, मी खूप लहान असताना मला हाताला धरून याला शाळेत घ्या, या वर्गात बसवा असं मी अनुभवलेलं आहे. ते आठवण मला खूप आहे. आणि त्याप्रमाणे पहिलीच्या वर्गामध्ये मी ज्या टायमाला शिक्षण घ्यायला सुरुवात केली, परंतु पहिलीचा वर्ग मला असा अनुभवतो का माझा हा स्वभाव पूर्वीपासून एक काहीतरी वेगळंच हे मला जाणवत आहे. पहिलीच्या वर्गामध्ये गेल्यानंतर मला वडितके गुरुजी होते. वडितके गुरुजींनी पहिलीच्या वर्गामध्ये मी गेल्यानंतर आमचं शाळा चालू झाली, परंतु वाद भांडणं ही माझ्या अंगात असेल का काय, पण एक मला आठवतं का वर्ग पूर्णपणे माझ्या विरोधात मारामारीसाठी मी एकटाच मारित होतो वर्गाला, हे मी आठवलेलं आहे. आणि त्यानंतर मी त्या वर्गामध्ये पहिलीला नापास झालो. नापास झाल्यानंतर परत ह्या गुरुजींच्या वर्गात बसायचं नाही, कारण वडितके गुरुजींनी मला खूप मारलं होतं.
आणि ते त्या वर्गात बसायचंच नाही. मी शेजारी काळुके गुरुजी होते आणि आमच्या त्या ओहोळ बाई होत्या, त्यांच्या वर्गात बसलो. त्यांच्या लहान लहान मुली होत्या. काळुके गुरुजींचे चिरंजीव डॉक्टर बाळू, ते उद्धव ना असेल पण बाळूच म्हणायचे. त्या दोघांना तिघांना मी सांभाळायचो. वर्षभर तिकडंच बसलो. पण नाव माझं पहिलीच्या वर्गात वडके गुरुंच्या वर्गात होतं. मी एकही दिवस त्या वर्गात बसलो नाही. पण त्यांचा निर्णय असा ठरला की हा जरी इकडं बसत नव्हता, इकडं बसत, याला पास करायचं, म्हणून मी दुसऱ्याच्या वर्गात गेलो. आम्हाला एक आठवतं, नदीला पाणी असायचं. त्या नदीला जात असताना आमचे सर्व मुलं आम्ही नदीला जायचो, शिंपले गोळा करायचो, त्या पाणीच्या धारेतून जायचो. माझे वर्ग मित्र त्यावेळेस सुभाष बोरुडे, बाळू बोरुडे, या ठिकाणी रेवणनाथ काळे, असे खूप जण होते, अनुप लोखंडे. तर असे विद्यार्थी माझे लहानपणचे मित्र. आणि मग नदीला गेल्यानंतर शिंपले गोळा करायचे, त्या ठिकाणी शाळेत आणायचे. शाळेमध्ये आमच्या वर्गामध्ये जी शाळेची खेळणी होती ती खूप सुंदर असायची. आम्हाला खूप आपुलकी असायची, खेळायचो आम्ही तिथे. हा इतिहास असताना मागे रिकामी शेती होते, त्या शेतीमध्ये कापूस लावला जायचा. ते कापूस वेचण्याचं काम आम्ही लहान लहान मुलं करायचो. आणि मग त्यावेळेस मामिनी गुरुजी हे मुख्याध्यापक होते. आणि सकाळी शाळेत गेल्यानंतर त्या ठिकाणी प्रार्थना व्हायची, वर्गात जायचे सर्वजण. पण त्याही वेळेस एक आठवतं, काही ऐतिहासिक नाटकं व्हायची. ऐतिहासिक नाटकामध्ये ते गुरुजी राहायचे, भारदस्त गुरुजी, एका तळी एक तब्येतीने. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाटक ते करायचे. पण असं वाटायचं समोर इतिहास घडत असताना खूप पाऊशी वाटायचं. असा माझा शाळेचा अनुभव. या ठिकाणी जे वयोवृद्ध महिला भगिनी आलेल्या आहेत त्यांचाही मी थोडासा परिचय घेतला. तर त्यांनी आताचं जे आडनाव आहे ते सासरकडलं सांगितलं. पण मी त्यांना आत विचारलं की इकडलं आडनाव काय होतं. त्यावेळेस मामेली गुरुजींच्या भगिनी या ठिकाणी आहेत, आमच्या गुरुभगिनी थिगडेताई या ठिकाणी आहेत. का त्यांच्या मोठ्या भगिनी ज्या होत्या त्या प्रथम जन्माला आल्यानंतर आमचे मोठे भाऊ मधुबाबा तेही त्यावेळेस जन्माला आले होते. पण एक घराण्याचा एक असा इतिहास आहे का त्यांचे बाळासाहेब थिगडे सांगतात का तुमचे मोठे भाऊ आणि आमची मोठी बहीण ज्यावेळेस जन्माला आली तर तुमच्या वडिलांनी पाठीभर जिलाबी ही गावात वाटली होती. एवढं आपुलकीचं नातं थिगडे घराण्याचं आमचं होतं. हा इतिहास जाणून घेत असताना या ठिकाणी अशोकभाऊ असावा आहेत की जे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत. त्यानंतर आताचे सरपंच कोलारचे दिलीपजी बोरुडे असतील, भगवतीपूरचे सरपंच या ठिकाणी आमचे प्रकाश बापू खर्डे असतील. आणि अशा मान्यवरांच्या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी सुंदर असा गेट टुगेदर सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. जसं स्वरूप प्राप्त व्हायला पाहिजे होतं ते झालं नाही, ही शोकांतिका आहे. वेळ कुणाला नाही हो, परंतु वेळ द्यावाच लागतो. गुरुजींनी ज्या अपेक्षेने आपल्याकडे पाहिलं होतं, मलाही जायचं आहे संगमनेरला, मलाही जायचं लोणीला, साहेबांचा कार्यक्रम आहे तिथे. त्या ठिकाणी राज्याचे आरोग्यमंत्री येणार आहेत, उद्योगमंत्री येणार आहेत. पण त्याही वेळात वेळ काढून या ठिकाणी आपलं येण्याचं कर्तव्य. हा कार्यक्रम यशस्वी व्हावा हे त्यांचे प्रयत्न असते, परंतु यशस्वी करण्यासाठी आपली सर्वांची उपस्थिती महत्त्वाची असते. म्हणून आपणही थोडासा वेळ दिला आहे. आपले मानावे तेवढे आभार. कमी 100 नसो, 200 नसो, 500 नसो, 50 जरी असले तर त्या कार्यक्रमाला शोभा येते, हे मी असं अनुभवलेलं आहे. म्हणून मी माझ्या वतीने शिववंश दशनाम गोसावी समाज प्रदेश कार्याध्यक्षा नात्याने, बाळासाहेबांची शिवसेना एकनाथजी शिंदे गट उपजिल्हा प्रमुख या नात्याने, कुस्ती मल्लविद्याचा तालुका अध्यक्ष या नात्याने, त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्राचे आदरणीय मंत्री, जलसंपदा मंत्री, अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्णजी विखे पाटील, त्याचप्रमाणे डॉक्टर सुजयदादा विखे पाटील, अशा सर्वांच्या वतीने ह्या आजच्या कार्यक्रमाच्या शुभेच्छा व्यक्त करतो. असेच कार्यक्रम आपण उपक्रम राबवत जा. शाळेमध्ये काही जरी अडचणी आल्यास मला केव्हाही आमंत्रित करा, केव्हाही काही कामानिमित्त बोलवा. मी हक्काने येईल की मी ह्या हक्काचा विद्यार्थी आहे, ह्या शाळेचा आहे, जिल्हा परिषदेचा आहे. आणि जिल्हा परिषदेमध्ये मराठी शाळेमध्ये जे ज्ञान प्राप्त होतं, जे समाजामध्ये कसं घडायचं, कसं जायचं, हे मी या शाळेतून शिकलेलो आहे. त्यानंतर माझं शिक्षण 4थी नंतर रयत शिक्षण संस्थेत झालं, जी कर्मवीर अण्णांची शाळा आहे. स्वावलंबी जीवन हेच आमचे ब्रीद, असं त्या शाळेत शिकलो. पण मराठी शाळेत असताना मला मेहरे गुरुजी होते आणि मेहरे गुरुजींच्या वर्गावरती एक श्लोक लिहिलेला होता, केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे. हे मी चांगलं आठवतोय. आणि त्यावेळी मला पैठणला जायकवाडी धरणाला एक सहल आयोजित केली होती गुरुजींनी. त्यावेळेस एक 10,000 रुपये वर्गणी असायची, ती भरून गुरुजी मला स्वतः घेऊन त्यावेळेस सगळे विद्यार्थी आम्ही पैठणला गेलो होतो. इथून ज्यावेळेस लहान असायचो त्यावेळेस कडीत ज्या ठिकाणी मांडवे ते धरण आहे त्या ठिकाणी आम्हाला
पायी पायी घेऊन जात असायचं. त्या ठिकाणी पिल्या बाबा यांची वस्ती असायची. पिल्या बाबा म्हणजे जुन्या काळातील एक पहिलवान व्यक्तिमत्व होतं. ते बसायचे समोर, बसलेले पाहिलेले मी आहे. म्हणजे अशा काही आठवणी आहेत. आठवणी सांगतात तेवढा कमी. परंतु आजचा कार्यक्रम हा नियोजित आहेत. माझ्या वतीने सरांना खूप खूप धन्यवाद देतो. सर म्हणण्यापेक्षा गुरुजी म्हणणं हे महत्त्वाचं आहे. सर हे कुठले असतात? हायस्कूलचे असतात. पण गुरुजी हा नावामध्ये इतका काही आदर आहे का गुरु आणि जी. गुरु म्हणजे आपल्याला शिक्षण देणारे गुरु आणि जी म्हणजे त्यांचा आदर करणे हे आपलं कर्तव्य आहे. म्हणून मी माझ्या वतीने आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. आलेल्या मनोगत व्यक्त करणार आहे. आभार मानतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज या ठिकाणी सर्वांना प्रथम आल्याबद्दल सर्वांचं मी स्वागत करतो. आज शाळेचे माझे विद्यार्थी मेळावा माझ्या मते माझं आज 50 वर्ष चालू आहे. 50 वर्षामध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये आज पहिल्यांदाच असा या सरांनी विद्यार्थी मेळावा घेतला. खूप म्हणजे आज खूप आनंद होतो. कारण माझे वडीलसुद्धा या शाळेमध्ये शिकून हेडमास्तर आहे म्हणून रिटायर झालेले आहेत. त्यानंतर माझे चुलते ते सुद्धा MA बेड होते. ते सुद्धा या शाळेत शिकलेले. माझे बंधू ते MA बेड होते. ते सुद्धा या शाळेमधले विद्यार्थी आहे. असे माझी पूर्ण फॅमिली या शाळेमधूनच घडलेले असून मीच त्या फॅमिलीमधून मी सुद्धा या शाळेमध्ये शिकलेलो असून मी पुढील कार्यास या सर्व विद्यार्थ्यांना आणि सर्व ग्रामस्थांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय लोजी. नमस्कार. मी वसुधा सुधाकर भागवत, पूर्वाश्रमीची विमल रघुनाथ महामिने. मुख्य ओळख म्हणजे महामिने गुरुजींची मी बहीण आहे. आणि मी 1960 साली ह्या शाळेतून 7वी पास झाले आणि हायस्कूलमध्ये गेले त्याच्यानंतर. आणि ह्या शाळेत तुम्ही जो हा उपक्रम ठेवला त्यामुळे मला नाही वाटत आमच्या बरोबरीचं कोणी इथं आलं आहे म्हणून. कारण आमच्या नंतरचेच सगळे दिसत आहेत. 60 साली कोणीच म्हणजे आलेलं दिसत नाही त्यावेळेस 7वी झालेलं. पण अपेक्षा होती कोणीतरी भेटेल आम्हाला म्हणून, पण नाही भेटलं. ठीक आहे, तुम्ही भेटलात सगळेजण, आनंद झाला. आणि मुख्य म्हणजे शाळेची जुनी आठवण त्यामुळे त्या योगे पुनर्जीवित झाली. आणि आमचे जे शिक्षक होते भवार गुरुजी, शिरसाट गुरुजी, कोल्हे गुरुजी, गरगडे गुरुजी, वडितके गुरुजी, आंभोरे गुरुजी, आंभोरे मॅडम, ह्या सगळ्यांची आठवण झाली. त्या निमित्ताने आठवण येतच असते अशी. कारण आपण नेहमी आपला स्वभाव असा आहे की आपण नेहमी जुन्या गोष्टींमध्ये रंगत असतो आपण नेहमी. त्यामुळे आठवणी ह्या येतच असतात, नेहमीच असतात, आपल्याबरोबरच असतात आठवणी. त्यामुळे ह्या शाळेची त्यामुळे खूप छान वाटलं, आनंद झाला. जुन्या याच्यामध्ये आल्यामुळे, जुन्या वातावरणात आल्यामुळे. कोल्हारला असल्यामुळे आम्ही अगदी आवर्जून आलो. दुसरीकडे असतं तर नसतं येता आलं, कारण आमचं वय पाहता आम्हाला व्यवस्थित चालतं आहे. इथं आल्यामुळे काय होतं, काही झालं तरी आमचा प्रसाद आहे डॉक्टर, त्यामुळे काही हे नाही, भीती नाही वाटत इथे यायला. आणि बाकी काय सगळ्यांनी तसं सांगितलेलंच आहे. आठवणी खूप आहेत. मी एक माझी केलेली कविता आपल्या कोल्हारसाठी लिहिलेली आहे, तर ती वाचून दाखवते. कोल्हार गावी भव्य दिव्य ते मंदिर मोठे, कोल्हार गावी भव्य दिव्य ते मंदिर मोठे, तेथे नांदती आनंदाने 3.5 पीठे, तेथे नांदती आनंदाने 3.5 पीठे. प्रथम देवता तुळजा भवानी असे लावण्य खणी, प्रथम देवता तुळजा भवानी असे लावण्य खणी, भक्तासाठी उभे आहे प्रेमळ जननी, भक्तासाठी उभी आहे प्रेमळ जननी. पोटी तिच्या आहेत मायेचे साठे, पोटी तिच्या आहेत मायेचे साठे, तेथे नांदती आनंदाने 3.5 पीठे, तेथे नांदती आनंदाने 3.5 पीठे. दुसरी देवता माहुरगडची रेणुका माता, दुसरी देवता माहुरगडाची रेणुका माता, परशुरामाची ही जननी जगाची माता,
परशुरामाची ही जननी जगाची माता, भक्तासाठी नयनामध्ये माया प्रेम मोठे, भक्तासाठी नयनामध्ये माया प्रेम मोठे, तेथे नांदती आनंदाने 3.5 पीठे, तेथे नांदती आनंदाने 3.5 पीठे, करवीरवासिनी महालक्ष्मी सुंदर स्वरूप, करवीरवासिनी महालक्ष्मी सुंदर स्वरूप, प्रगट झाली भक्तासाठी भगवती रूप, प्रगट झाली भक्तासाठी भगवती रूप, भक्त सुख पाहता मनी तिज आनंद वाटे, भक्त सुख पाहता मनी तिज आनंद वाटे, तेथे नांदती आनंदाने 3.5 पीठे, तेथे नांदती आनंदाने 3.5 पीठे, वनीगडाची सप्तशृंगी चतुर्थ देवता, वनीगडाची सप्तशृंगी चतुर्थ देवता, 18 हात भव्य दिव्य ते रूप पाहता, 18 हात भव्य दिव्य ते रूप पाहता, नतमस्तक होता भक्त नेत्री आनंदाचे भरते, नतमस्तक होता भक्त नेत्री आनंदाचे भरते, तेथे नांदती आनंदाने 3.5 पीठे, तेथे नांदती आनंदाने 3.5 पीठे, वरद हस्त आहे त्यांचा आपल्या पाठीशी, वरद हस्त आहे त्यांचा आपल्या पाठीशी, त्यांच्या कृपेने सारे भक्त आनंदे नांदती, त्यांच्या कृपेने सारे भक्त आनंदे नांदती, वसु म्हणे मनी सर्वांच्या श्रद्धास्थान मोठे, वसु म्हणे मनी सर्वांच्या श्रद्धास्थान मोठे, तेथे नांदती आनंदाने 3.5 पीठे, तेथे नांदती आनंदाने 3.5 पीठे, कोल्हार गावी भव्य दिव्य ते मंदिर मोठे, कोल्हार गावी भव्य दिव्य ते मंदिर मोठे, तेथे नांदती आनंदाने 3.5 पीठे, तेथे नांदती आनंदाने 3.5 पीठे. भाऊ म्हणजे भाऊ नंतर माझे एक भाऊ चंद्रकांत महामिने लेखक आहेत आणि त्यांचं थोडंफार आमच्यामध्ये आलं आहे, त्याच्यामुळे हे लिहू शकले मी त्यांच्या आशीर्वादाने. आणि छान वाटलं इथे आल्यानंतर, खूप आनंद झाला. सगळे जरी भेटले नसले तरी थोडेफार भेटलेत, त्यामुळे बरं वाटलं. नमस्कार. तुम्ही जे हे आयोजित केलं त्याच्यामुळे तुमचे सगळ्यांचे आभार मानतो. अध्यक्ष महोदय, माननीय अध्यक्ष महोदय, आलं की मी धरते, तू वाच. माननीय अध्यक्ष महोदय, फार जवळ नको आणि तू समोर धर ना कागद, वाचूनच दाखवायचंय असं ते काय बघू. आणि माझे भेटलेले वर्गबंधू आणि भगिनी, शिक्षक आणि शिक्षकेतर बंधू, खरं तर हे सर्व घडवून आणण्याचे कार्य खूप दिवसापासून श्रीमती विमल दाडे हिनं मला सांगितलेलं होतं, परंतु हे घडवून यावे हे भगवतीच्या मनात होते आणि तिच्या आशीर्वादाने ते घडून आले. मला माझी शाळा पाहून खूप मागे गेले. शाळेच्या मागच्या बाजूची शेती, त्यातील भाजीची वाफे, त्यात पिकवलेली भाजी आणि ती भाजी काढून डोक्यावर घेऊन गावामधून विकून येणे, हे आमचं शेती शाळा असल्यामुळे हा उद्योग होता. कारण आमची शाळाच मुळात शेती उद्योगाची होती. आमची काही शेती पोहेच्या पलीकडच्या बाजूला होती आणि तिथे ऊस लावलेला होता. कधीतरी शाळेला उशीर झाला, कधीतरी शाळेला विसूर झाला तर, किंवा गृहपाठ करून आणला नाही, सांगितलेलं गणित चुकलं
की मिळणारा कोल्हे गुरुजींचा मार, बाप रे बाप, ते आठवले की हसू येते आणि अंगावर काटाही येतो. आता जमलो आहोत छान गप्पा गोष्टी गाणी करून सर्वजण आजचा दिवस आनंदात घालून आज शाळा भरल्याचा आनंद मिळवू. माझं वय आता 85 पूर्ण होऊन 86व्या वर्षात पदार्पण केलेलं आहे. वयाच्या शेवटी हा क्षण घडून आला हे मी माझं भाग्य समजते. सर्व भेटले, खूप खूप आनंद झाला. सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि आभार. 82 वर्षी आज आम्हाला भाग्य मिळालं. केवळ अशोक भाऊ आसावा यांच्यामुळे हे भाग्य आम्हाला मिळालं. त्याबद्दल आम्हाला खूप आनंद वाटतो. खरंच आज आम्ही धन्य झालो. आज शाळेची खूप खूप आठवण येते. मी 1951 सालची विद्यार्थिनी आहे. जुनी शाळा होती. वरती कौलं असायचे, दगडी शाळा होती, समोर शहाबादी फरशी, घंटा असायची. जुने मुलं विद्यार्थी भरपूर असायचे. खेड्यापाड्यात काही शाळा नसायच्या. दळी वस्ती, खर्डे वस्ती, आपले पलीकडचे कोलारचे भरपूर कातोरे, दळे, खर्डे असे भरपूर विद्यार्थी असायचे. विद्यार्थी थोडे असायचे. एका वर्गात फार झालं तर पटावर 27 विद्यार्थी असायचे. पण 1000 फार झालं तर 1000 फक्त 20, 21 किंवा 19 असायचे. मुलाची आणि मुलींची शाळा एकत्र असायची. मुलं आणि मुली एकदम प्रेमाने आनंदाने राहायचे. आम्हाला भवार गुरुजी, शिरसाट गुरुजी, नाईक गुरुजी आणि पूर्वीचे आता बरेच शिक्षक होऊन गेलेले आहेत. तर त्यावेळेचे विद्यार्थी आपले आहेत इथे. बाबासाहेब बिरदुदळे आणि मंजाबापू दळे भरपूर दळेवरचे मुलं होते. आमची मुलं खूप खोडकर असायचे, खेळकर असायचे. मुली भरपूर आनंदात एकत्र खेळणं बिळणं असायचं खूप. आणि जुनी शाळा, जुने मुलं. आणि आम्हाला काही एवढी त्या वेळेला युनिफॉर्म नसायचा. आणि कलथना आणायचे आम्ही खाली टाकायला. आणि शाळेमध्ये हे पाटी दप्तरासाठी हे सुभाषचंद्र बोसचे त्या जुने हे राहायचे, दप्तर असायचे, पाटी पेन्सिल असायची. आमच्या शाळेमध्ये कधी पण अचानक शिक्षक यायचे. आम्हाला गुरुजी सांगायचे, शिक्षक आले ना तुम्ही साहेब आले ना उभं राहायचं. आणि उभं राहिलं का त्यांना नमस्कार करायचा. ती बसा म्हटले का बसायचं. आणि ते काही प्रश्न विचारायचे तर त्यावेळेला तुम्ही सगळ्यांनी वर हात करायचा. आम्ही सगळे वर हात करायचो. ज्याला नाही यायचं ना ते वर हात करायचे. मग अचानक एखादा ते साहेब विचारायचे उभं राहा सांग, तर ते गपचिप बसायचे. तेवढं सांगायचंच नाही. असे काही विद्यार्थी असायचे इतके फार हाताने वर करणं, मी सांगतो साहेब उभं राहायला लागलं तर काहीच नाही. अशा प्रकारचे मुलं असायचे. आणि स्वच्छता शाळेमध्ये शिस्त खूप असायची. मुख्यमंत्री शाळेतलीच मुलांना मुख्यमंत्री करायचं, आरोग्यमंत्री करायचं. त्याने दात दाखवायचे, हे दाखवायचे, बटणं व्यवस्थित ठेवलेली. स्वच्छता आणि संस्कृती खूप चांगली असायची. सुपेकरबाई होत्या, आंबोरीबाई होत्या, आंबोरी गुरुजी होते, त्यांची मुलं होती. आपला सुरेश होता, बाळू भगत होते, कोडपकर होते. असे त्यावेळेचे विद्यार्थी बरेच विद्यार्थिनी आमच्या वयाच्या काही विद्यार्थिनी गेलेत. त्यांना मी श्रद्धांजली वाहते. आणि आम्हाला आज आमचं भाग्य मला इतका आनंद झाला. मला अशोक भाऊनं सांगितल्यापासून इतका आनंद झाला. मी सगळ्यांना फोन केले. ते सगळ्या म्हणायचे आम्हाला खूप उशिरा सांगितली. नाईक गुरुजींची सुमन दिल्लीला आहे. ती म्हटली मला काल परवा सांगितले असतं तर विमानाने आले असते म्हणे. मला पण आम्हाला खूप आनंद उत्साह. आणि आत्ताच्या
मुलींना एवढा उत्साह नाही, इतका उत्साह आम्हाला भरपूर. ह्या माझ्या ज्येष्ठ मैत्रिणी, ती विमल, हे आम्ही एका वर्गातल्या आणि एका गल्लीतली, एका वर्गातली. आम्ही खूप अभ्यास वगैरे करायचो, खेळायचो तितकं. ह्या गल्लीतलं त्या गल्लीत. तेव्हा काही लाईटी नसायच्या, फोन नसायचे. आमच्या शिक्षणामध्ये आणि हल्लीच्या शिक्षणामध्ये जमीन आसमानचा फरक, म्हणजे खूपच तफावत झालेली आहे. आमचं गणित, आम्हाला बीजगणित होतं, परिमिती, भूमिती, परिमिती, क्षेत्रफळ, बिलं तयार करायचे, हे असे भरपूर आम्हाला शिक्षण त्यावेळेला भरपूर होते. आणि आम्हाला सांगितलं तेवढं थोडंच आहे. आता आम्हाला जे भाग्य मिळालेलं आहे आज, आणि त्याबद्दल आम्हाला खूप आनंद वाटतो की खरंच आज वयाच्या 82व्या वर्षी आम्ही या शाळेत आलेलो आहे. सगळंच वेगळं पाहून आम्हाला आज शाळा कुठे हे समजाना. आम्हाला विचारावं लागलं, शाळा कुठे, शाळा कुठे. आता आमच्या या मैत्रिणी ह्या सगळ्या तिकडून आल्या, समजल्याबरोबर त्यांनी गाडी करून सकाळीच आल्या, 7 वाजताच निघाल्या नगरहून, आणि सकाळी आल्या, देवीच्या मंदिरामध्ये थांबल्या. मी इथं आले. माझं सासर माहेर इथंच आहे, सासर माहेर इथलंच आहे. माझी पिढी, माझी आई इथं शिकली, मी इथं शिकले, माझे मुलं इथं शिकले, माझे नातवंड इथं शिकले. मी इथलीच आहे, ह्याच गावची. मला सगळेजण ओळखतात. माझे कित्येक माझ्याबरोबरचे मुलं आहेत, मैत्रिणी आहेत, काही गेल्या पण बिचाऱ्या, त्यांना मी श्रद्धांजली वाटते. आणि मला धन्यवाद आहे, आज तुम्ही हा कार्यक्रम ठरवून आणलेला आहे. आम्ही तर त्याच्या अगोदर आपले अशोक भाऊ असायला म्हटले होते की आमच्या या मैत्रिणी, सगळ्याजणी मित्र मैत्रिणी, त्यांना आपण आहे ना गेट टुगेदर म्हणून बोलू, सगळ्यांना एकत्र करायचं आणि एकत्र आणायचं. डिसेंबर महिन्यात आम्ही गेट टुगेदर करणार आहे. आमच्या ह्या मैत्रिणी, बऱ्याच मैत्रिणी आहे आमच्या, त्या सगळ्याजणी येणार आहे. आम्हाला भरपूर उत्साह भरपूर आहे. आमचं आरोग्य परमेश्वराने चांगलं दिलेलं आहे. आम्ही त्याबद्दल धन्यवाद करतो. एक मिनिट. येतोय का आवाज? येतोय आवाज? येतोय का? मला एक आठवण सांगायची आहे. हॅलो, मला एक आठवण सांगायची. गणित हा विषय खूप आवडीचा माझा. मी 1960 साली शिक्षिका म्हणून सर्व्हिसला लागले, आणि गणित हा विषय मला माझ्या भाऊ महावीर गुरुजी यांनी इतक्या मनापासून शिकवला की मी आजपर्यंत तुमचं कॉम्प्युटरपेक्षा सुद्धा माझं गणित खूप सुधारलेलं आहे. गणित माझं ज्यावेळेला मी 4थीला होते, 4थीला मला कोल्हे गुरुजी होते. कोल्हे गुरुजींनी फक्त भाऊला सांगितलं की हिचं गणित फार कच्चं आहे, आणि भाऊ मला गणित शिकवायला बसले. भाऊ म्हणजे महामेने गुरुजी. गणित शिकवताना सुरुवातीला त्यांनी मला 3 वेळेला समजून सांगितलं. सरळ व्याजाचं गणित होतं, 3 वेळेला समजून सांगितलं, परंतु 3ही वेळेला ते चुकलं. गणितच कच्चं होतं माझं. आणि 4थ्या वेळेला सांगितलं, ते चुकलं. तर भाऊंनी माझ्या एक तोंडात मारली, इतकी जोरात मारली की मी खाली पडले. आणि त्यानंतर मी कधीही गणित चुकले नाही, कधीही नाही. मी कोपरगावला माझी बदली झाली, तर हेडमास्टरनी मला 7वीच्या मुलांना गणित हा विषय शिकवायला दिला. पण मी ते मुलंसुद्धा इतके सुंदर गणितामध्ये तयार केले. ही एक आठवण माझ्या भावाची मला आयुष्यभर राहील. खूप खूप आभारी आहे मी त्याची. अशोक शेट असावा बोलतील. हे बघा, सर्वांची माफी मागून नाही, मुद्दाम खाली ठेवला आहे म्हणजे आवाज येतो ना ऐकायला. हां, कारण काय होतं मग या हॉलमध्ये फार गोंगाट होतं. तसं तर खरं बिगर माईकचा आवाज जाईल, पण आता यांचं बाईकचं काम चालू आहे, त्याच्यामुळं ते माईकची गरज, स्पीकरची. तर
आता या म्हणजे खऱ्या अर्थानं अगोदर तर मुख्याध्यापक आणि जिल्हा परिषद मराठी शाळा कोला सर्व शिक्षक यांचे आम्ही सर्व जे माजी विद्यार्थी आहे यांच्या वतीनं त्यांचे मनपूर्वक त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी हा कार्यक्रम घडवून आणला. कारण की ते आत्ता अगोदरही मला वाटतं कोणतरी सांगितलं की 50 वर्षात असा कार्यक्रम या अगोदर कधी झाला नाही. म्हणजे कोलारच्या मराठी शाळेमध्ये माजी विद्यार्थ्यांचा मेळावा ही संकल्पना ही पहिल्यांदा होते आणि खूप चांगली संकल्पना आहे. आणि तुमचा मी म्हणेल की हे जे काही तुम्ही नियोजन केलं आहे त्याचं तुम्हाला श्रमसाफल्य मिळालं. कारण की ह्या 2-3 भगिनी ज्या आल्यात ह्या खास वेळ देऊन आल्यात, नगरून आल्यात, गावातले ना आणि गावाच्या बाहेरून नगरून वेळ काढून आमच्या विमलताईंना तर चालायला प्रॉब्लेम आहे पण तरी त्या आल्यात. आणि त्यांच्यापेक्षा आमच्या त्या सुमनताई तर आता ज्येष्ठ आहेत सगळ्यांच्या, तर त्या पण आल्या. आता खऱ्या अर्थानं आज शंभू या डोळ्यासमोर असा हा तो सगळा चित्रपट चालू झाला माझ्या. आणि बोलायला किती बोलावं आणि काय बोलावं हा प्रश्न आहे. कारण की शंभूने सांगितल्याप्रमाणे इथे शेतकी शाळा होती आणि इथे आता जी इमारत आहे इथे संपूर्ण शेती होती आणि कापूस असेल, तुमच्या मेथीची भाजी असेल, कोथिंबीर असेल, गहू असेल. आणि तुम्हाला अनाप सर त्यावेळेला शिक्षक मंडळी आता काय तुमच्यासारखी अशी नुसते मुलांना बसा रे, गडबड करू नका रे असं बोलणारी नव्हती. छड्या घेऊन उभे राहायचे. तुम्हाला जसं आता एका गुराखी गाया वळायला घेऊन जातो त्याच्या त्या कळपामध्ये बिचाऱ्या कितीतरी गरीब गाया असतात तर त्या अक्षरशः शिस्तीने चालू असतात पण तो छाटी मारत असतो. त्याच्यात ते एखाद्या गरीब गाईला पण लागतीच आहे. तसं आम्ही इथे शेतीची कामं करायचो, खुरपायचो आणि ते मग यायचे त्यावेळेला कोले गुरुजी, शिरसाट गुरुजी, नाईक गुरुजी, महामिने गुरुजी आणि ते आपले छडी, ते गरगडे गुरुजी, ती मोठी छडी, काम करा चला. अरे आम्ही काही म्हणजे अशा छड्या खाल्लेल्या आम्ही विद्यार्थी. पण तो एक आनंद वेगळा होता. आणि खूप काही गोष्टी आहेत. शिक्षक लोक अतिशय कडक आणि आम्ही त्यामुळे जे काही आज घडलो हे सगळी त्यांची कृपा आहे. त्याच्यामध्ये सगळी धोतर घालणारी आमची गुरुजन मंडळी पण सगळी कडक. नामदेवराव काळे असतील, गरगडे गुरुजी असतील, काळे गुरुजी असतील, महामिने गुरुजी असतील, कोल्हे गुरुजी असतील. इंग्लिश आम्ही 5वीला गेलो आणि इंग्लिश आलं आणि कोल्हे गुरुजींकडे इंग्लिश हा विषय आणि कोल्हे गुरुजी भयंकर कडक. पण त्यांनी त्यावेळेला आम्हाला जे काही शिकवलं त्याच्यामुळं आज आम्ही, माझं वक्तृत्व असेल किंवा काय असेल तर ते त्याच्यामुळं आहे. तर अशा फार काही आठवणी आहेत. या निमित्ताने छोट्या स्वरूपात का होत नाही पण हा कार्यक्रम झाला. डॉक्टर महामिने आले, आता ही 3री पिढी आहे पण आलेत ना. त्यांची आजी म्हणजे आजी, त्याच्यानंतर गुरुजी, त्याच्यानंतर ते, असं म्हणजे हे 3 पिढ्या इथं आता झालेल्या आहेत. आता याचं तुम्ही म्हटल्याप्रमाणे खरोखर पुढच्या वेळेला एक चांगल्या प्रकारचं नियोजन करा. कारण की कसं आहे आता बऱ्याच विद्यार्थ्यांना म्हणजे माझे विद्यार्थी फार आहेत पण त्याचं नियोजन करून कार्यक्रम, आता 11चा कार्यक्रम आहे, सुरू झाला 12:30ला, जेवायची वेळ झाली. सगळ्यांना इथं काय आता आपण जेवणाचं नियोजन ठेवलेलं नाही तर असा शंभव नाही, ते नाश्ता आहे पण सकाळच्या वेळेला असा 9ला कार्यक्रम घेऊन मोठ्या स्वरूपात आणि तुम्ही स्वतः वैयक्तिक आणि एखादे कोणी शिक्षकांना घेऊन एक यादी तयार करून सगळ्यांशी कॉन्टॅक्ट करून असं त्यांना बोलवलं पाहिजे. शाळा इतकी सुंदर आहे आणि आता मराठी शाळा खऱ्या अर्थाने मी तर म्हणतो उलटं फार सुधारली. म्हणजे त्यावेळीची आपल्या वेळेची शाळा मधल्या काळात त्याला एकदम दुरावस्था आली होती पण आता परत मराठी शाळा अतिशय चांगल्या प्रकारची आहेत. आता इथं मला वाटतं गुरुजी पण बरेचसे बदललेले दिसतात कारण की ते शेख सर दिसत नाहीत, गुले मॅडम दिसत नाहीत. तेव्हा आता तुम्ही परिचय फक्त थोडक्यात आम्हाला करून द्या. तुम्ही मुख्याध्यापक अनाप सर, त्याच्यानंतर तुम्ही देशमुखबाई, बरोबर आहेत ना. आणि ह्या देशमुखताई म्हणजे आमच्या चिरंजीवाला जे शिकवायला होते तेच ना, त्यांचे ते पण एक देशमुख इथं होते ते, हां बरोबर आहे की नाही. हां त्याच्यानंतर कोण केदारताई कोण आहेत, केदारताई आहेत ना गेल्या बाहेर. आणि आणखीन कोण आहे
हा आता बोकन सर आलेले आहेत आणखी. हा तर म्हणजे असं आहे, हा हे पण एक आहेत ना, महाले सर बरोबर. तर ही सर्व शिक्षक मंडळी आहेत, मोजकी लोक आलीत, पण आनप सर ही मोजकी मंडळी सगळी कोलारमधली अतिशय कार्यक्षम आणि अतिशय अलर्ट अशी सगळी ही मंडळी आहे. म्हणजे गर्दी नको पण गर्दी पाहिजे तशात मोजकी लोक आली, पण खूप चांगली लोक आलेली आहेत. आणि माझी या निमित्ताने सगळ्यांना आपल्याला विनंती आहे की असं शाळेमध्ये येत जा. आणि सुनील भाऊ वाकोळे आता बोर्डे गेलेत ते सरपंच, इथे मुलं कोणाची शिकतात? सर्वसामान्य तुमची आमचीच मुलं शिकतात ना. आणि आपल्याला पिढी घडवायची आहे, चांगले संस्कार मुलांना करायचे आहेत, तेव्हा या शाळेकडे आपण जबाबदारी आहे लक्ष दिलं पाहिजे. आणि अधूनमधून त्यांच्या काय अडचणी त्या समजून घेतल्या पाहिजे आणि शिस्त ठेवली पाहिजे. मी खऱ्या अर्थानं मला संभाजीनगरला जायचं खूप महत्त्वाचं काम आहे. आता फोन वाजतोय पण मी मुद्दाम थांबलो, कारण की असा योग येणार नाही, काम थोडंसं पुढं ढकलता येईल. आणि म्हणून मी माफी मागतो सर की मला ती घाई असल्यामुळे मी तुम्हाला थांबवलं. नाही तर तुम्ही तुमचं मनोगत, पण तुमच्या मनात जे ते सगळ्यांच्या मनात आहे. आता अरुणराव वगैरे ते घेतील बाईटवर तुमचे थोडे विचार. तर इथे खूप चांगल्या प्रकारचा आजचा योग आला. माता भगवती आपणा सर्वांना, हे आमचे रोडे भाऊ पण फार ॲक्टिव्ह आहेत, म्हणजे एक सामान्य व्यवसाय करतात पण फार धडपडी आहेत. अशी सगळी धडपड करणारी माणसं आहेत. तर आपण सर्व मिळून या शाळेला चांगल्या प्रकारचं एक शांभव शिस्त लावण्याचं, वळण लावण्याचं, मुलांना घडवण्याचं काम करूया. एवढं बोलून मी माझे 2 शब्द थांबवतो आणि रजा घेतो. अनुबंधाच्या जिथून पडल्या गाठी, भेटीत तृष्टता मोठी, हे जे तुम्ही याच्यावर लिहिलेलं होतं ना, तर नेमके विमलताईला मी ते टाकलं आणि ते आलेले होतं. तर ते म्हणे मला ही कविता संपूर्ण पाठ आहे. अरे म्हटलं मग चांगलं आहे, तुम्ही त्या दिवशी म्हणा. आणि म्हणून त्या कविता म्हटल्यात. धन्यवाद. प्रसिद्ध असे डॉक्टर महामेने या ठिकाणी आपल्याला आपलं मनोगत व्यक्त करतील. सर्वसन्माननीय व्यासपीठ उपस्थित माजी विद्यार्थी, शिक्षकवृंद, खूप छान उपक्रम आहे हा. आपण रयत शिक्षण संस्थेचे पण आम्ही विद्यार्थी आहोत आणि त्या बऱ्याच वेळा ते गेट टुगेदर अटेंड केलं, पण ही फर्स्ट टाईम आहे. सगळ्यांनी उल्लेख केलाच आहे, खूप छान. अनाप सर आणि तुमचे सर्व शिक्षकवृंद खूप आभारी आहोत ही संधी तुम्ही उपलब्ध करून दिली त्याबद्दल. मला फक्त एकच म्हणायचं की ऋणानुबंधाच्या गाठी केव्हा जास्त स्ट्रॉंग होतील जर तुम्ही आमचे शिक्षक आम्हाला जे शिकवलं त्यांना पण आमंत्रित करून त्यांचे जर आमच्या भेटी घालवल्या तर तो ऋणानुबंध खूपच छान होईल. आणि इथे येण्याचं सार्थक अजून केव्हा होईल की आपल्याबरोबरचे सोबती त्यावेळेस जे होते ते पण भेटले आणि त्यावेळेचे शिक्षक जर भेटले तर खूपच आनंद होईल. त्यावेळी छोटीशी शाळा होती, खूप प्रगती केली. सर म्हटलं त्याप्रमाणे अजून गरज आहे तर डेफिनेटली ते खूप सोपं काम होईल. एका जणाने ॲटलिस्ट 10 लोकांना जरी आणलं तरी खूप इथे गर्दी पण होईल आणि डेफिनेटली ते जे काम होईल ते अगदी सोपं होऊन जाईल. तर पुन्हा एकदा शिक्षकांचे सर्वांचे आभार मानतो. आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आयोजित केलेल्या या माजी विद्यार्थी समारंभाच्या उपस्थितीमध्ये प्रमुख असे सर्वच माजी शिक्षक वृंद, त्याचप्रमाणे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख आदरणीय दशनाम गोसावी समाजाचे प्रदेशाचे अध्यक्ष शामभाऊ गोसावी, त्याचप्रमाणे या ठिकाणी अनाप सर, देवाली ट्रस्टचे विश्वस्त विजयराव निबे पाटील, राजेंद्र संपतराव निबे पाटील, पत्रकार सुभाषजी कोंडेकर साहेब, पत्रकार संपादक अरुणजी बोरोडे, आमचे मामा रवींद्र शेठ लोळगे, दुसरे मामा रवींद्र शेठ कुंकुलोळ, सामाजिक कार्यकर्ते जालिंदरराव रोडे व सर्वच या ठिकाणी उपस्थित सुनीलराव बोरोडे, पत्रकार संतोषजी बोरोडे व सर्व या ठिकाणी उपस्थित असणारे माझे माजी विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, खरं तर जिल्हा परिषदेच्या या सर्व कार्यकर्तृत्वाला उजाळा मिळण्याचं निमित्त आज या ठिकाणी मिळालं आणि ऊर भरून आला. खरं तर रवींद्रनाथ टागोरांची एक मला काव्यपंक्ती या ठिकाणी आठवते की ने मजसी ने
परत मातृभूमीला सागरा प्राण हा तळमळला. वीर सावरकरांची जी पंक्ती आहे ती मला या ठिकाणी आठवली. आणि खरंच या मातीमध्ये आपण जर घडलो आणि या ठिकाणी प्रकट होत असताना आपल्या सामाजिक दायित्वाचं प्रत्यारोपण आपण या आयुष्यातल्या जीवनातल्या पहिल्या व्यासपीठामध्ये केलं याचा मला अभिमान आहे. खरं तर ही माझी विद्यार्थी संकल्पना ही माध्यमिक शाळेमध्ये जास्त प्रमाणात आज चालून येते, पण प्राथमिक शाळेचं मध्ये जर ही घडून आणली तर खरंच उद्याच्या पिढीचे शिल्पकार आपल्यातूनच घडत आहेत, आपल्यातूनच तयार होत आहेत याचा मला निश्चित असा अभिमान वाटेल. आणि आपण देखील या मातृभूमीचे काहीतरी दायित्व देणं लागतो म्हणून आपल्यालाही थोडी प्रमाणात त्या ठिकाणी मदत करता येईल. असो, खूप काही गोष्टी बोलण्यासारख्या आहेत. संयोजकांनी मला या निमित्ताने आपल्याशी हितचूक करण्याची थोडीशी संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो आणि पुढील उज्ज्वल भविष्याला आपल्याला सर्वांना शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोलार भगवतीपूर या ठिकाणी माझी विद्यार्थी मेळावा जिल्हा परिषदेचे मुख्याध्यापक साहेबराव अनावसर आणि बोकन सर यांच्या माध्यमातून या ठिकाणी संपन्न होत आहे. खऱ्या अर्थाने या ठिकाणी आल्यानंतर मनाला मनस्वी आनंद होतोय, कारण आपल्यामध्ये 85 वर्षाच्या आजी या ठिकाणी आहेत, त्याचबरोबर 75 वर्षाच्या आजी आहेत, त्याचबरोबर शाळेतले माजी विद्यार्थी त्या निमित्तानं या ठिकाणी भेटण्यासाठी आलेले आहेत. भेटत असताना या ठिकाणी मी प्रथमतः आलो तेव्हा 7 ते 8 विद्यार्थीच होते, परंतु सर म्हटले सर्वांना निमंत्रण दिलेलं आहे, या ठिकाणी उपस्थिती कमी आहे. परंतु अशोक शेठ असावा यांनी सांगितलं उपस्थिती कमी असली तरी त्या ठिकाणी दर्दी जास्त आहेत. खऱ्या अर्थाने या जिल्हा परिषद शाळेमध्ये आपण शिकत असताना आपल्या आठवणींना उजाळा देण्याचं काम या ठिकाणी माजी विद्यार्थ्यांनी केलेलं आहे. आता श्रीकांतजी बेंद्रे यांनी सुंदर अशा कवितेतून सुरुवात करून या कार्यक्रमाला एक जोश आणण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. साहेबराव अनाप सर या ठिकाणी माजी विद्यार्थी आलेले आहेत, बऱ्याचशा जणांचे भाषणं झालेले आहेत, परंतु खऱ्या अर्थाने आपण स्नेहमेळावा घेण्याचा उद्देश आणि महाराष्ट्र शासनाने त्यांच्यावर टाकलेली जबाबदारी यातून एक मेळ घालण्याचा एक उद्देश आहे का माजी विद्यार्थ्यांचा संवाद व्हावा. त्याचबरोबर शाळेमध्ये ज्या अडचणी विद्यार्थ्यांना आहे, शाळेसाठी ज्या वस्तूंची आवश्यकता आहे, खऱ्या अर्थाने हा उद्देश या ठिकाणी ठेवलेला आहे. माजी विद्यार्थ्यांना या निमित्तानं मी एकच सांगेन, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक अनाप सरांच्या वतीने, अनाप सर आपणाला डायरेक्ट काही मागू शकत नाही, परंतु या निमित्तानं माजी विद्यार्थी या नात्याने मी फुलाची पाकळी या ठिकाणी देऊन जाईन. परंतु प्रत्येकाने आपल्या स्वइच्छेने ज्या गोष्टी या शाळेला आवश्यक आहे, विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आवश्यक आहे, कुणीतरी काही ना काही रूपाने एक वस्तू रूपात असो, आर्थिक रूपात असो, ते शाळेला जाताना देऊन जावं या निमित्तानं मी अपेक्षा व्यक्त करतो. आज आम्हाला सर या ठिकाणी बोलवलं, आमचा मान सन्मान केला, आदरातिथ्य केलं, आम्हाला आनंदच आहे. परंतु इथून पुढे जी मेळावा होणार आहे त्यासाठी प्रसिद्धीसाठी आम्हाला नक्कीच निमंत्रित करा. जास्तीत जास्त माजी विद्यार्थी या ठिकाणी येण्यासाठी आम्हीसुद्धा तुम्हाला पत्रकार या नात्याने तुम्हाला सहकार्य करू आणि या ठिकाणी पुढच्या वेळेस जो मेळावा होणार आहे त्या ठिकाणी आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ठिकाणी शाळेला असणाऱ्या गरजा वस्तू या माध्यमातून आपण उपलब्ध करू आणि खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांमध्ये एक स्नेहभावाची आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळेच्या विषयी असलेली भावनिकता आणि आदर यातून वाढ होईल. आणि या निमित्तानं मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल जिल्हा परिषद शाळेचे मी आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. कार्यक्रम आपण शेवटच्या समारोपाकडे या ठिकाणी जाणार आहोत. तत्पूर्वी आपल्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी विजयराव बोरुडे यांची निवड झालेली आहे, तर त्यांचा आपण छोटासा सत्कार या ठिकाणी घेऊया. मी कुंकुलोळजींना विनंती करतो की त्यांनी आमचे नूतन अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समितीचे विजयराव बोरुडे यांचा या ठिकाणी सत्कार करावा. त्यानंतर आपल्याला एक कार्यकारिणी करायची माझी विद्यार्थी संघाची,
तर ती कार्यकारिणी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव आणि कोषाध्यक्ष आणि बाकीचे आलेले सर्व सदस्य सल्लागार राहतील. त्याच्यातून आपण कार्यकारिणी निवडा. पुन्हा एक 2च वर्षातून 2दा आपली मिटिंग होईल. एक स्नेह मेळाव्याच्या रूपाने होईल आणि नंतर जेव्हा गॅदरिंग आपल्याला करायची, वार्षिक स्नेह संमेलन जेव्हा करायचं मार्च एप्रिलमध्ये, त्यावेळेस होईल. तर या बाबतीत आपल्याला कार्यकारिणी करायची आहे आणि ज्या शाळेला यातून आपल्याला लोकसहभाग मिळावा, वस्तू मिळाव्यात, देणगी मिळावी, हा त्या ठिकाणी हेतू आहे. निश्चितच आपण गर्दी जरी कमी असली तर सगळे दर्दी माणसं आहात. शिक्षणाप्रती आपली सगळ्यांची निष्ठा आहे, शाळेबद्दलचा आदर आहे. आपण सर्वजण शाळेला मदत कराल अशी एक या ठिकाणी अपेक्षा करतो. यानंतर विजयराव बोरुडे नूतन अध्यक्ष यांचा सत्कार कुंकुलोळजी या ठिकाणी करतील. बुके घ्या ना. या सगळे शामभाऊ या. नंतर आपला ग्रुप फोटो घेणार आहोत आपण एक. माझ्यावरती ती जबाबदारी या कमिटीच्या अध्यक्षपदाची दिलेली आहे. कमिट्या पार करत असताना आपल्या जिल्हा परिषद शाळेला ज्या ज्या अडचणी आहेत त्या आम्ही सोडवण्यात आणि मदत करण्यात माझ्याबरोबर ती कमिटी आहे, सदस्य राहणार आहेत. हे माझ्याबरोबर असून आपल्या शाळेला कुठल्याही अडचणी आल्यास त्या ठिकाणी आम्ही आपल्यासाठी नेहमी उपस्थित राहूया या ठिकाणी ग्वाही देतो आणि माझ्या अध्यक्षपदासाठी निवड केल्यामुळे आपल्या सर्वांचे धन्यवाद देतो.